जय शिवराय मित्रांनो राज्यात राबवली जाणारी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे। आणि या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी काही कागदपत्र लागणार आहेत, काही महत्त्वाची अशी कामं करावी लागणार आहेत आणि याच्याच बद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, शेतकरी कर्जमुक्ती योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यानुसार राज्यामध्ये जिल्हाधिकारी हे प्रत्येक जिल्ह्याचे त्या जिल्ह्याचे समन्वयक असतील आणि त्यांच्या माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या याद्या, अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या, याच्यामध्ये शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरणाचे कॅम्प, त्याच्या संदर्भातील जनजागृती, शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी या सर्व बाबी पूर्ण पाडण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आणि या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या आढावा बैठका आता सुरू झालेल्या आहेत। मित्रांनो, या आढावा बैठका पार पाडल्या जात असताना याचा जो काही एक आढावा घेतल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाहीत, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे अद्याप हे ॲग्रिस्टॅक फार्मर ID निघालेले नाहीत, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या KYC झालेले नाहीत आणि या सर्व कारणामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये, शेतकऱ्यांच्या 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानाच्या वितरणामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात। शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असताना सुद्धा त्याची कर्जमाफीची प्रक्रिया पार पाडताना कुठेतरी अडथळा येऊ शकतो। मित्रांनो, याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आता एक अवेअरनेस दिलेलं आहे आणि याच्या संदर्भातील एक आवाहन देखील करण्यात आलेले आहे। ज्या शेतकऱ्याच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही, अशा आधार कार्डला मोबाईल लिंक करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे, जेणेकरून तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती तुमचे जर काही OTP वगैरे असतील तर त्या प्रक्रिया तुम्हाला पार पाडता येणार आहेत। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जे आधार दिलेले ते आधार लिंक नाही किंवा ज्या बँकेमध्ये आधार लिंक केलेले, ज्या बँकेमध्ये आधार मॅपिंग झालेले त्या बँकेचं खातं फ्रीज आहे किंवा ते खातं कुठेतरी KYC न करण्यामुळे इनॅक्टिव्ह झालेले, आपलं खातं आपलं ऍक्टिव्ह बँक असलेल्या आधार लिंक करण्याचा प्रयत्न करा, आधार आपलं त्याच्याशी लिंक असण्याचा प्रयत्न करा। याचबरोबर शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे। स्वतः घर बसल्या 2 मिनिटांमध्ये शेतकरी आपली ॲग्रिस्टॅकची नोंदणी करू शकतात। जवळच्या CSC सेंटरवरती भेटून देखील आपली ॲग्रिस्टॅकची नोंदणी करता येत आहे। ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे किंवा ज्या शेतकऱ्यांच्या अद्याप ॲग्रिस्टॅकवरती फार्मर ID जनरेट झालेले नाही, अशा शेतकऱ्यांनी आपलं फार्मर ID जनरेट करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा असा याच्या अंतर्गत टप्पा आहे, तो म्हणजे मयत शेतकऱ्यांचा। ज्यांचे कुणाचे जे कर्जदार शेतकरी येतात, प्रोत्साहनपर अनुदानासाठी असतील किंवा थकीत कर्जदार असतील, तर ते जर कर्जदार मयत झालेले असतील तर मयतासाठीचे जे काही अर्ज देण्यात आलेले तर ते अर्ज, त्याच्यासोबत वारसाचा ठराव, या सर्व बाबी बँकेकडे पूर्ण करण्यासाठी सुद्धा आवाहन करण्यात आलेले, जेणेकरून तुमची कर्जमाफी, तुम्हाला मिळणारं अनुदान हे विलंब होणार नाही आणि प्रक्रिया सुरू झाल्याबरोबर ताबडतोब तुम्हाला या बाबींचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, कर्जमाफीची प्रक्रिया पार पाडली जात असताना आधार प्रमाणीकरण केलं जाणार आहे, अर्थात त्या पात्र शेतकऱ्याचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। त्याच्यामुळे जिवंत असलेल्या शेतकऱ्यालाच याचा लाभ घेता येणार आहे। मयत जर शेतकरी असेल तर त्याच्या वारसाची बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केले जाणार आहे। तर या सर्व बाबी आपल्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। धन्यवाद।